टकेट नावाची बालदी. लेखक कर्जली माणिकवर. टकेट जगातील सर्वात दुःखी बालदी होती. एकेकाळी ती बागेत सर्वांची अत्यंत आवडती बालदी होती. माळी पाणी आणायला निघाला की कणखर दांड्यानं तो तिला हेलकावे देत असे. काय सुंदर बालदी आहे, तो म्हणत असे. परंतु काही दिवसांनी बालदीला भोक पडले. ती लगेच निकामी झाली. भोक असलेल्या बालदीचा उपयोग तरी काय? टकेटला बागेच्या एका कोपऱ्यात टाकून दिले. पावसा पाण्यात आणि तापणाऱ्या उन्हात पडल्या पडल्या तिच्यावर गंज चढू लागला. काही वेळात तर तिला लाथा सहन कराव्या लागत. माळी पुटपुटायचा, ही बालदी फेकून द्यायला हवी. स्वतःला फेकून देण्यात येईल हे तिला नको होते. बागेतील मित्र तिला धीर देत असे, तरी देखील हे ऐकून टकेटला अतिशय दुःख वाटे. कोणी तिला धक्के दिले की खारी तिला पुन्हा जागच्या जागी ठेवी. पक्षी तिच्या अवतीभोवती पंख फडफडून आनंद व्यक्त करीत. काही काळजी करू नकोस, हळूवारपणे ते तिला म्हणत. टकेट आनंदी होण्याचा प्रयत्न करी, पण ते खूप कठीण वाटे. एके दिवशी एक लहान मुलगी बागेत बागडत बागडत टकेट पडली होती तिथे येऊन ठेपली. तिनं उसासा टाकला आणि नेहमीप्रमाणे आता आपल्याला लाथच मिळणार याची ती वाट पाहू लागली. तेवढ्यात तिच्या कानी शब्द पडला, उत्कृष्ट. थोड्याच वेळात ती बागेतील पाण्याच्या पाईपाखाली डोळे मिचकवायला आणि पुरपुरायला लागली होती. ती मुलगी बालदीला स्वच्छ करीत होती. अंगावरील गंजाची जाड पुटे काढली जात होती, त्यामुळे ती खूप सुखावली होती. अरे, तुझ्या तळाला तर मोठे भोक आहे, ती मुलगी उद्गारली. हे तर अधिक बरे, बालदीत डोकावत ती म्हणाली. आपण ऐकले त्यावर तिचा विश्वासच बसेना. तिला भोक असलेली बालदी हवी होती. मुलीनं तिला वरांड्यात नेले. त्यात सुपीक माती भरली आणि एक लहानसे गुलाबाचे रोपटे त्यात रोवले. हा गुलाब अद्याप लहान आहे, ती टकेटला म्हणाली. त्याची जोपासना करण्यात तुझी मदत मला लागेल, देशील? हे ऐकून टकेट खूप सुखावली. मुलीला टकेट खरंच हवी होती. तिनं तिला त्या रोपट्यांची जोपासना करायला सांगितले. टकेट आनंदाने उसळू लागली. रोपण्याचे काम पूर्ण झाल्यावर टकेटने अभिमानाने आपले हातपाय मोकळे केले. वरंड्यातील अशा छानशा कोपऱ्यात मुलीनं हळूवारपणे तिला ठेवले. त्या उबदार कोपऱ्यात तिला वारा आणि पावसापासून रक्षण मिळणार होते. बागेतील मित्रांकडे डोळे मिचकावत तिने स्मित केले. बघा, मी या लहान गुलाबाच्या रोपट्याला सांभाळत आहे, ती पुटपुटली. खारी तिला उद्देशून म्हणाला, टकेट, आम्हाला खूप आनंद झाला. इतर पक्ष्यांनी पंख फडफडत त्यांना दुजोरा दिला. टकेटने गुलाबाची खूप जोपासना केली. ती मुलगी आपल्या मित्रांबरोबर रोज टकेटची भेट घेत असे. आता तर ती बालदी जगातील सर्वात अधिक सुखी ठरली होती.
आहे.